खूप जणांना वाटतं की माझं सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या लोकांवरती जास्त प्रेम आहे. ॲग्रीड आहे. परंतु अजून एक प्लेयर असा आहे की ज्याच्यावरती माझं खूप प्रेम आहे. तो माणूस म्हणून, तो खेळाडू म्हणून, तो अवलिया म्हणून मला भरपूर आवडतो आणि त्याचं नाव आहे वीरेंद्र सहवाग. एकमेव अद्वितीय असं जे मराठीमध्ये म्हणलं जातं त्याच्यातला तो होता. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कुठल्या जमान्यामध्ये तो संघात आला, जेव्हा सचिन, द्रविड, लक्ष्मण, हे गांगुली हे सगळे मोठे प्लेयर टीममध्ये होते. ह्याचा विचार काय होता, हे सगळेजण 200 बॉलमध्ये 100 करतात. मला माझा ठसा उमटवायचा असला तर मला 100 बॉलमध्ये 100 करायला पाहिजेत. हे नुसतं तो बोलून थांबला नाही, त्यांनी ते करून दाखवलं, वारंवार करून दाखवलं. जसं मैदानावरती तो कुठल्याही बॉलरचा खात्मा करायचा, फटकावून काढायचा, तसाच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये सुद्धा बोलायला वीरेंद्र सहवाग म्हणजे फटाक्यांची माळ आहे. इतका तर म्हणजे काय म्हणतात, प्रांजळपणे बोलणं हे जणू त्याचं, प्रांजळपणे खेळणं, प्रांजळपणे बोलणं हा जणू त्याचा धर्म आहे. म्हणून मला तो मनापासून आवडतो. आणि राहुल द्रविडनी त्याच्याबद्दल एक छान टिप्पणी केली होती. तो म्हटला होता, बरेचसे जण वर्ण साधू दिसतात आणि प्रत्यक्षात आतनं मात्र ते सैतान असतात. हा वर्ण सैतान दिसतो, आतनं साधू आहे. त्याचं कारण, जर वीरेंद्र सहवाग तसा नसता, जर नुसताच बॅट दानपट्ट्यासारखा घुमावणारा असता तर 2 100 तो करू शकला नसता. सोडून द्यावं 2 100. त्या जमान्यातल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बॅट कॅरी करणं, ओपनिंगला जाऊन शेवटपर्यंत नॉट आऊट राहणं, हा चमत्कार सुद्धा वीरेंद्र सहवागने करून दाखवला होता. त्यामुळे हा खेळाडू म्हणून, माणूस म्हणून क्लोज टू माय हार्ट. त्याच्याबद्दलच हे फेसबुक लाईव्ह जरा परत सादर करतोय. बघा तुम्हाला काय आवडतं का, आणि त्याचबरोबर सहवागबद्दलचं तुमचं मतही मला जरूर कळवा. आज जरा एका वेगळ्या माणसाबद्दल बोलणार आहे, ज्याचं नाव आहे अर्थातच वीरेंद्र सहवाग. खूप किस्से कहाण्या आहेत, कारण लिहायला बसल्यानंतर मला आठवतंय की किती धमाल गोष्टी या माणसाबरोबर मी केलेल्या आहेत आणि किती मजा लुटलेली आहे. किती वेगवेगळ्या तरीकेच्या त्याच्या इनिंग पाहिल्या आहेत, किती वेगवेगळ्या तरीकेचे त्याचे विचार मी ऐकले. या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला सादर करणारे अरुण कानडे मिस्त्री. सगळेजण नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? सौरभ, हॅलो. एक 5 मिनिटं नेहमीप्रमाणे 2-3 मिनिटं सगळ्यांना देऊया जॉईन करायला, कारण सहवागच्या विषयी बोलतोय, त्यामुळे कधी चौकार बसेल, कधी षटकार बसेल हे मी पण सांगू शकत नाही. सहवागची इनिंग आहे, त्यामुळे आता प्लेड खेळण्यात काहीच मजा नाही. त्यामुळे डायरेक्ट बॅटिंग चालू करूया. मला आठवतंय की 2001 साली जेव्हा झिम्बाब्वेच्या टूरला मी गेलो होतो, त्यावेळेला टेस्ट सिरीज झाल्यानंतर जी वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि इंडिया अशी ट्रायंग्युलर होती, त्यावेळेला सहवागला मी पहिल्यांदा भेटलो होतो. हरभजन सिंगच्या रूम मध्ये सहवाग, हरिंदर सिंग नावाचा एक फास्ट बॉलर होता, हरविंदर सिंग, रेल्वेज कडनं खेळायचा तो, आणि आशिष नेहरा असे जमले होते. आणि सहवाग, हरभजन सिंगनी मला चहा प्यायला बोलवलं, ओळख करून द्यायला चहा प्यायला बोलवलं, आणि तेव्हापासनं सहवागची आणि माझी ओळख झाली. सहवाग बद्दल ऐकलं खूप होतं की हा धमाकेदार बॅटिंग करतो, मारायला अजिबात घाबरत नाही, हवेतनं फटके मारायला तर अजिबातच घाबरत नाही. तर त्यावेळेला पहिल्या भेटीमध्ये मी त्याला विचारलं, यार तेरे बारे में बहुत सुना है कि हवा में बहुत लप्पे लगाता है तू. तो म्हणला, सर प्रॉब्लम क्या है, जमीन पर ना सब 11 खिलाड़ी मेरी विकेट लेने के लिए खड़े होते, हवा में कोई होता नहीं, इसलिए हवा में मुझे अच्छा लगता है. आणि नंतर मोठ्यांदा हसला होता. त्याच्या पहिल्याच विनोदानी अक्षरशः त्यांनी मला खिशात टाकलेलं होतं. त्याच्यानंतर मला त्याची मोठी एक पाऊल उचललेलं जे आठवतंय ते 2002 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जी श्रीलंकेमध्ये झालेली होती. आणि त्यावेळेला पहिल्या 2-3 मॅचेस मध्ये आम्हाला कळून चुकलं की सहवाग हा सचिन तेंडुलकर बरोबर ओपनिंगला यायला लागलेला होता. आणि माझे जे एकदम सख्खे जवळचे मित्र आहेत द्वारकानाथ संसगिरी, त्यांनी सहवागला पहिल्यांदा बॅटिंग करताना बघून सचिन बरोबर एकदम मस्त हेडिंग त्यांच्या लेखाचं दिलं होतं. ते म्हणाले होते, नक्कल परंतु अस्सल. त्याचं कारण असं होतं की सहवाग त्याला पॅड सचिन सारखे वापरायचा, हेल्मेट सचिन सारखं घालायचा, त्याचा स्टान्स, त्याची बॅटिंगची शैली, या सगळ्या गोष्टी अगदी हुबहूब सचिन सारख्या होत्या.
पण बॅटिंग मात्र सचिनपेक्षा याची किंचित वेगळी होती. हा जरा जास्तच आक्रमक होता. 2 मॅच नंतर मजा झाली. 2 मॅच नंतर ताज समुद्रमध्ये जेव्हा मी त्याला असंच पटकन भेटलो, तेव्हा तो म्हणाला, लेले साहब मुझे पता है सचिन के आप करीबी दोस्त हो, लेकिन मुझे बड़ी तकलीफ हो रही है, असं म्हणून तो हसला गालातल्या गालात. मी म्हटलं, वीरू काय झालं? तो म्हटला, गंमत काय होती, बॅटिंगला गेल्यानंतर ओपनिंगला सचिन बरोबर सगळ्या टीम समोरच्या संघातील टीमचं लक्ष हे सचिनकडे असतं, जैसे मैं बॅट्समन ही नाही हूं. तो तो म्हणला की माझ्या स्वाभिमानाला थोडीशी ठेच लागली. तो म्हणलं, का रे बाबा, मैं बैट्समैन ही नहीं हूँ, मेरी विकेट लेने के लिए कोई कोशिश नहीं कर रहा है, मेरी तरफ कोई देख नहीं रहा है, सबकी निगाहें सिर्फ सचिन पाजी के ऊपर है. असं म्हणून तो हसला आणि त्याच्या पुढे त्यांनी मस्त डायलॉग मारला, लेले साहब मैं क्या करने वाला हूँ, इसका एक अच्छा ये सुझाव सूचा है मुझे. बोला क्या? तो म्हणला, आता काय करणार, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करणार, सगळ्यांना सचिनची विकेट घेण्याच्या नादामध्ये तिकडे अडकू देत, मैं यहाँ रन्स का बैंक लूट के चला जाऊंगा. म्हटलं, चायला हा माणूस तर फारच हुशार आहे. पुढच्या मॅच मध्ये इंग्लंडनी मोठा स्कोर केला होता. आता किती मोठा स्कोर केला होता मला आठवत नाहीये, परंतु नासिर हुसेन समोरच्या टीमचा कॅप्टन होता एवढं नक्की आठवतंय. सगळ्यांचं लक्ष सचिन तेंडुलकर कडे होतं आणि वीरेंद्र सेहवागनी इंग्लंडच्या बॉलिंग अटॅकला फोडून काढलेलं होतं. सेंचुरी काढली, मॅच जिंकून दिली. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो पत्रकार परिषदेत आला, तेव्हा लोकांनी त्याला विचारलं की अरे, नासिर हुसेन सारखा हुशार कॅप्टन, त्यांच्या टीम मध्ये हा बॉलर होता, त्यांच्या टीम मध्ये तो बॉलर होता, चेस करायचं दडपण. तेव्हा त्यांनी शांतपणे, तो विक्रम साठे आमचा म्हणतो तसं सांगितलं, ऐसी कोई बात नहीं थी, बॉल बल्ले पे आ रही थी, मैंने मार दी. इतकं सहज सोपं त्यांनी ठेवलेलं होतं आणि नंतर फक्त हसत हसत असा 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 करत चालत जायचा. तो काळ असा होता, तुम्ही लक्षात घ्या की सौरव गांगुली कॅप्टन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, एस्टॅब्लिश झालेला हरभजन सिंग, एकाहून एक सरस खेळाडू भारतीय टीम मध्ये त्यावेळेला होते. त्यामुळे टीम मध्ये जागा बनवणं, त्या जागेमधनं तुम्ही परफॉर्मन्स करणं, तो परफॉर्मन्सचा ठसा उमटवून तुम्ही इतर लोकांप्रमाणे स्वतःच्या टीम मधल्या खेळाडूंना चकित करणं, या सगळ्या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नक्कीच नव्हत्या. परंतु त्या सगळ्या गोष्टी वीरेंद्र सेहवागने करून दाखवल्या. कारण त्याला हे कळून चुकलेलं होतं की आपण वेगळ्या स्टाईलनी खेळायचा जो प्रयत्न करतो, तोच आपल्यासाठी यशाचा राजमार्ग आहे. आणि त्यावेळेला एक गोष्ट मात्र मला कबूल करावी लागेल, की कौतुक करायला लागेल सौरव गांगुलीचं. सौरव गांगुलीनी वीरेंद्र सेहवागला टीम मध्ये बसवण्याकरता बोलवून सांगितलं होतं की वीरू, मिडिल ऑर्डर पॅक आहे. 3 नंबरला राहुल द्रविड, 4 नंबरला सचिन तेंडुलकर, 5 नंबरला सौरव गांगुली, 6 नंबरला व्हीव्हीएस लक्ष्मण. तो म्हणला, मिडल ऑर्डरला तुला खेळणार कुठे, त्यामुळे तुला जर का वन डे टेस्ट या दोन्ही ठिकाणी खेळायची प्रामाणिक इच्छा असली तर एकच जागा आहे, ओपनिंग. वीरू म्हणला, लेकिन दादा मैंने कभी ओपन ज्यादा किया नहीं है. तो म्हणला, चिंता मत कर, मैं तुझे 10 मैच खिलाऊंगा, तू तेरे स्टाईल में खेल लेकिन ओपन कर. हे सौरव गांगुलीची दूरदृष्टी होती आणि त्यांनी सेहवागला जो भरोसा दिला, त्याला घाबरवून नाही टाकलं की अरे सुरुवातीला जाऊन मारू नको, हे नको करू, ते नको करू, असं त्यांनी काही केलं नाही. पूर्णपणे त्याला त्याचा खेळ खेळायची मोकळीक दिली. आणि त्याच्यानंतर सेहवागने काय कमाल केली आपल्या सगळ्यांना माहितीये. 2003 वर्ल्ड कप जो झाला, ज्याच्यामध्ये सेहवागला फार मोठा ठसा उमटवता आला नाही. अर्थात फायनल मॅच मध्ये ज्या काही मोठ्या रन्स केल्या होत्या त्या सेहवागनीच केल्या होत्या आणि शतक झटक्यात पूर्ण करायच्या नादामध्ये तो मारताना 80च्या आसपास धावांमध्ये आउट झालेला होता फायनलला. परंतु 2003च्या अखेरीला भारतीय टीमच्या संघामध्ये सेहवागचं नाव दुमदुमू लागलं. त्याचं कारण असं आहे, या पठ्ठ्यानी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वरती टेस्ट मॅच खेळत असताना, पहिली टेस्ट मॅच होती मला वाटतं ते त्याची 2003 सालच्या अखेरीला, बहुतेक बॉक्सिंग डे टेस्ट मॅच असेल, एका दिवसामध्ये 195 रन्स केल्या होत्या, एका दिवसामध्ये. आणि 195 रन्स केलेला सेहवाग जेव्हा 2004 साली पाकिस्तानमध्ये आला, तेव्हा ऑलरेडी त्याचं नाव मोठं झालेलं होतं. त्यावेळेला टीमचे मीडिया मॅनेजर होते अमृत माथुर. आणि अमृत माथुर यांनी पाकिस्तान दौरा चालू होण्याच्या अगोदर एक मोठा मीडिया सेशन केला होता, ज्याला ओपन मीडिया सेशन म्हणलं जातं. सगळे खेळाडू बसलेले असतात आणि तुम्ही पाहिजे त्याचा इंटरव्ह्यू गटागटाने घेऊ शकतात.
सगळेजण तेंडुलकर आणि सौरव गांगुलीकडे, राहुल द्रविडकडे पळाले. ही संधी साधून मी सेहवागला पकडलं. सेहवागच्या समोर जाऊन बसलो. मी एकटा होतो. सेहवाग मला म्हणाला, क्यों लेले साहब, आपके दोस्त का इंटरव्ह्यू नहीं करेंगे? मी म्हणलं, अरे त्याचा इंटरव्ह्यू मी पाहिजे तेव्हा करू शकतो. आज तू भेटलाय, माझ्या दृष्टीने ही संधी फार मोठी आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याला पहिला प्रश्न विचारला. म्हणलं, क्या यार वीरू, 195 किया मेलबर्न क्रिकेट ग्राउंड पे और 5 रन नहीं बना सकता था? दिन में 200 रन बनाने वाला तू एक अलग खिलाड़ी हो जाता. तो बोला, ये आपकी बातें मुझे बिल्कुल पसंद नहीं है. रन्स कितने किए? नहीं, 5. उसके बारे में आप बात कर रहे हो. 195 बनाए, उसके बारे में बात नहीं कर रहे हो. छोड़ दो, 5 रन का कौन सोचता है? 195 किसी इंडियंस ने मेलबर्न क्रिकेट ग्राउंड पे ऑस्ट्रेलिया के खिलाफ खेलते हुए बनाए क्या? अरे उसका मजा लुटो लेले साहब. 200-300 तो वैसे भी ये सीरीज में मैं बना दूंगा. धाडकन बोलून मोकळा झाला. वन डे सिरीज झाली आणि पहिल्या टेस्ट मॅच मध्ये सेहवागनी मुलतानला 300 रन्स केल्या. त्याच्यातली सेंचुरी, सिक्सर मारून, डबल सेंचुरी, सिक्सर मारून, जेव्हा तो 260-70च्या आसपास खेळत होता तेव्हा एक दोनदा असं झालं की त्याची एज लागली आणि कॅच नुसता सुटला नाही तर विकेट किपर आणि फर्स्ट स्लिपच्या मधनं बॉल गेला. सचिन तेंडुलकर त्याच्या समोर होता आणि त्यावेळेला सचिननी त्याला सांगितलं, वीरू थोडासा धीरज राख यार. तुझा या ज्या अर्थी विकेट किपर आणि फर्स्ट स्लिप मधनं कॅच गेला आणि तो पकडण्याचा प्रयत्न केला गेला नाही, याचा अर्थ तुझ्या नशिबात काहीतरी मोठं लिहून ठेवलंय. त्यामुळे घाई करू नको मित्रा. 300 रन करायची संधी सारखी मिळत नाही, घाई करू नको. सेहवागने नुसतं हा पाजी केलं. त्याच्यानंतर तो जेव्हा 295-98 वरती पोहोचला तेव्हा समोरच्या कॅप्टन इंजमाम उलकने अर्थातच फील्ड आत बोलवलं. त्याला विचारलं, दडपणाखाली सेहवाग मोठा फटका मारायचा प्रयत्न करणार नाही, या पठ्ठ्यानी 300 रनचा शॉट सुद्धा सिक्सर मारते. पडतच नव्हता. आणि या 300 रन्स केल्यानंतर सुद्धा त्यांनी कुठलाही बडेजाव केला नाही. तो एकदम निवांत होता. त्याला आनंद एकाच गोष्टीचा होता की भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये येऊन पहिली टेस्ट मॅच जिंकण्याचा पराक्रम करून दाखवलेला होता आणि त्याच्यामध्ये त्याचा सर्वात मोठा हातभार होता. या हातभारामध्ये सेहवागने नुसते 300 केल्या, ही तर कमाल होतीच, कारण तो पहिला भारतीय ठरला ट्रिपल सेंचुरी करणारा. आणि त्याच्याही पेक्षा मजा कशाची होती माहिती की त्यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तान बॉलर्सची धुलाई केली, त्यांनी खरोखर वैतागलेला होता. म्हणजे समोरच्या टीमचा कॅप्टन हा वैतागलेला होता. तो तर त्याला कसाही म्हणायला लागलेला होता प्रेमाने की हा आमच्या बॉलर्सची कत्तल करतो असं म्हणायला लागला. त्याच्यानंतरचे बरेच किस्से लोक सुद्धा म्हणतायत की बाप बाप होता है, बेटा बेटा होता है, वगैरे वगैरे. ते किस्से तुमच्या कानावरती आलेले आहेत. हा किस्सा तुम्ही कदाचित ऐकलेला नसेल. 2004च्या सिरीज मधली दुसरी टेस्ट मॅच ही लाहोरला होती आणि लाहोरला त्यावेळेला याचं वॉर्मिंग अप चाललेलं होतं दोन्ही टीमचं लाहोरच्या गदाफी स्टेडियम वरती. आणि त्यावेळेला शोएब अख्तरची फिटनेस टेस्ट चालू होती. फिटनेस टेस्ट करता तो गोल राऊंड मारत होता आणि सेहवाग त्याच्याकडे बघत होता. आणि तो तिसऱ्या राऊंडला जेव्हा दुसऱ्या राऊंडला जेव्हा शोएब अख्तर पळायला लागला तेव्हा सेहवागने त्याला विचारलं, ए शोएब, मॅच है, भाग क्यों रहा है इतना? शोएबनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, असं केला आणि निघून गेला. जेव्हा परत राऊंड मारायला तो आला तेव्हा तो म्हणला, अरे शोएब तू भाग क्यों रहा है, खेल रहा है या नहीं तू? तर शोएब अख्तरनी त्याच्याकडे वळून खाडकन उत्तर, ए वीरू तुझे क्या पडी है, मैं खेल रहा हूं या नहीं? त्यावेळेला वीरू त्याला म्हणालेला होता, अरे यार तुझे खेलना ही पडेगा, तू खेला नहीं तो मेरे चौके छक्कों का क्या होगा? आणि त्याच्यानंतर शोएब अख्तर पिसाटला होता, जाम वैतागलेला होता आणि त्यांचा फिजिओ जो होता तो हसत सुटलेला होता. याला म्हणतात सेहवाग की तो स्लेजिंगही करतो ते इतकं प्रेमाने आणि मजेदार पद्धतीने करतो की समोरच्या माणसाला हसावं का रडावं कळत नाही. या सगळ्यामध्ये 2005 आणि 2006 इवन 2007 ही वर्ष सेहवाग करतात तेवढी खास गेली नाही. त्याचं कारण होतं 2004च्या पाकिस्तान टूर नंतर जॉन राईटनी प्रशिक्षक पद सोडलं होतं आणि ग्रेग चॅपल भारतीय संघाला प्रशिक्षक म्हणून जॉईन झालेले होते. आणि त्यावेळेला ग्रेग चॅपल यांनी सेहवागला काहीसं प्रेशर मध्ये टाकलं होतं की तू असा बिंदास मारत कसा सुटतो, तुला टीमचा विचार नाही का करतायत, हे नाही का करतायत, ते नाही का करतायत, असं करून त्याला भंडावून सोडलं होतं.
त्याचा नैसर्गिक खेळ करायला त्याला पूर्ण मुभा दिलेली नव्हती. त्यामुळे 2005 2006 हे सेहवाग करता एका अर्थाने वाईट गेलं. 2007 सुद्धा त्याच्याकरता वाईट गेलं, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेस्ट इंडिज मध्ये भारतीय संघाने वर्ल्ड कप मध्ये अत्यंत खराब परफॉर्मन्स केला होता आणि त्याचा झटका हा सेहवागला सुद्धा लागलेला होता. त्यावेळेला मला आठवत आहे की सेहवाग काहीसा निराश नाही परंतु चिंतेत थोडासा होता. तो म्हणत होता ये साला खेलने भी नहीं देता, रोकता भी नहीं, मारने भी नहीं देता. परंतु हे जे ग्रहण आहे, हे ग्रहण लवकरच वर्ल्ड कप नंतर सुटलं, कारण ग्रेग चॅपल यांनी राजीनामा दिला आणि तो ऑस्ट्रेलियाला माणूस निघून गेला. भारतीय संघाभोवतीचं ग्रहण सुटलं, कारण त्याच्यानंतर सेहवागला लगेच संधी मिळाली नाही. इंग्लंड टूरला तो नव्हता, कारण त्याला वसीम जाफर आणि दिनेश कार्तिक हे ओपन करत होते. 2007च्या T20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघामध्ये सेहवागची परत निवड झाली आणि ते T20 जो प्रकार होता तो सेहवागला एकदम सुटेबल होता. मुळात त्याचा खेळच T20 होता. टेस्ट असू देत, वन डे असू देत, तो खेळायचाच बिंदास. त्यामुळे T20 मध्ये तो इतका सहज सामावला गेला, जणू काही मासा पाण्यामध्ये उतरतो ना तितक्या सहजी सामावला गेला. 2007च्या वर्ल्ड कप मध्ये T20 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवलेला होता. खूप भव्य दिव्य कामगिरी केली नव्हती, पण ठसा नक्कीच उमटवलेला होता. काही स्पेशल इनिंग त्यांनी खेळल्या होत्या. इतकंच नाही तर बॉल आउट मध्ये सुद्धा त्यांनी बॉल टाकून स्टंप उडवलेला होता. या सगळ्या गोष्टी होत असताना 2007च्या T20 वर्ल्ड कपची फायनल मात्र सेहवाग खेळू शकला नाही. गंमत अशी झाली, मॅचचा आदला दिवस होता आणि भारतीय टीमचा सराव चालू होता. सेहवाग सुद्धा सराव करत होता, परंतु तो रनिंग बिटवीन द विकेट्सचा वगैरे अजिबात प्रयत्न करत नव्हता. तो नुसता बॅटिंग करत होता. त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाली. प्रेस कॉन्फरन्स मध्ये धोनीला प्रश्न विचारला गेला की सर्वात डेंजरस भारतीय खेळाडू कोण. तेव्हा त्यांनी युवराज सिंग आणि सेहवागचं नाव मुद्दाम घेतलं, कारण तो म्हणला सेहवाग आहे ना तो पाकिस्तानला नेहमी नडतो. प्रेस कॉन्फरन्स संपली. त्या दिवशी संध्याकाळी एक 5-5:30चा सुमार असेल, सेहवागचा मला फोन आला आणि म्हणला लेले साहब क्या कर रहे हो. म्हटलं कुछ खास नहीं यार, डिनर पे आ सकते हो. म्हणलं आता आडनाव लेले, जेवणाला नाही कसं म्हणणार, येतो म्हणलं जेवायला. जेवायला जेव्हा मी सेहवागच्या रूम मध्ये गेलो त्यावेळेला जास्त तो बोलत नव्हता. नेहमी गप्पा मारणारा, दिलखुलास विनोद करणारा सेहवाग त्या दिवशी एकदम शांत होता. थोड्याने सूप आलं, स्टार्टर्स आले, मग जेवण आलं, स्वीट सुद्धा आलं. सगळं खाऊन जरी झालं तरी सेहवाग जास्त बोलत नव्हता. मला कळत नव्हतं. मी म्हणलं अरे हा कदाचित उद्याच्या मॅचच्या विचारात असेल. त्यावेळेला सेहवाग म्हणलं वीरू नाराज हो क्या. तो म्हणला हा थोडासा नाराज आहे, कारण उद्याची मॅच म्हणे मला खेळता येणार नाही, माझा हॅमस्ट्रिंग गेलाय. म्हणलं अरे काय सांगतोयस, दुपारी तर तू प्रॅक्टिस करत होता, कॅप्टन धोनी तर म्हणाला की तू सर्वात डेंजरस खेळाडू आहे. तो म्हणला हाँ लेकिन मेरा हॅमस्ट्रिंग गया है, मैं खेल नहीं पाऊंगा. तर मी मग त्याला थोडासा धीर दिला. म्हटलं अरे यार जिंदगी में और मौके आएंगे, तू चिंता क्यों करता है, ऐसा भी होता है क्रिकेट में, क्रिकेट इज अ ग्रेट लेवल वगैरे आपले नेहमीचे शब्द वापरून मी त्याचा थोडीशी समजूत काढली. रूमच्या बाहेर पडलो तर इरफान पठाण आणि युसुफ पठाण मला भेटले. दोघांनी मला मिठी मारली आणि म्हणले चलो खाना खाने जाते. म्हणलं नहीं यार दोस्तों, मैंने अभी वीरू के साथ खाना खाया. हाँ बड़े लोगों के साथ ही खाना खाओगे. मी युसुफला मिठी मारली परत एकदा. इरफान एक नंबरचा हुशार माणूस. तो म्हणला क्या, यूसुफ को 2 बार झप्पी लगाई. म्हणला ऐसे ही यार, इंडियन टीम में पहली बार आया है तो इसलिए प्यार आ गया, झप्पी दूसरी बार दी, तुझे प्रॉब्लेम क्या है. हाँ आप उनको ही ज्यादा प्यार करते वगैरे थोडंसं स्लेजिंग करून ते दोघं निघून गेले. दुसऱ्या दिवशी सगळे पत्रकार बघत होते की आता सेहवाग ओपनिंगला गंभीर सोबत येईल. प्रत्यक्षात युसुफचा डेब्यू झाला. सेहवाग ती मॅच खेळला नाही. त्या मॅच मध्ये आपण जिंकलो. इरफान पठाण मॅन ऑफ द मॅच झाला. ओपनिंगला कोण गेलं, युसुफ पठाण. त्या मॅच नंतर मला युसुफ पठाण इरफान पठाणनी ग्राउंड मध्ये पकडलं होतं आणि म्हणले कल आपने यूसुफ को दूसरी बार झप्पी इसलिए लगाई क्योंकि आपको पता था कि वीरू नहीं खेलने वाला है, यूसुफ खेलने वाला है. म्हटलं छोड यार छोड. लेकिन तेव्हापासनं सेहवागच्या आणि माझ्या मैत्रीला एक वेगळी विश्वासाची किनार आली की त्या गोष्टीची मी स्टोरी केली नाही. त्या गोष्टी मी पेपरामध्ये ना लिहिल्या ना कुठे मी बोललो.
त्याचं कारण त्यावेळेला सेहवाग जे मला भेटला होता, आम्ही जे जेवण केलं होतं, ती गोष्ट मैत्रीची होती. ते एक रिलेशनशिप जे होतं, ते पत्रकार आणि खेळाडू असं नव्हतं. त्यामुळे सेहवाग आणि माझ्या दोस्तीला एक वेगळं छान रूप आलेलं होतं. 2007 नंतरचं जे साल होतं, ते माझ्या मते सेहवागसाठी पर्पल पॅच होता. ऍब्सोल्युटली पर्पल पॅच. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. 2007 साली मंकी गेटची हे झाली, टेस्ट मॅच सिडनीला झाली. त्याच्यानंतर भारतीय टीम कॅनबेराला खेळली. कॅनबेराला खेळत असताना प्रॅक्टिस मॅच मध्ये सेहवागनी ऑस्ट्रेलिया ए टीम विरुद्ध धमाकेदार सेंचुरी केली. संध्याकाळी परत मी त्याच्याबरोबर जेवताना म्हणलं, यार वीरू क्या बैटिंग किया, 4 डाला तूने. तो म्हणला, लेले साहब मैच देख रहे थे या क्या कर रहे थे. म्हणलं, क्यों क्या हो गया, आपने देखा नहीं कि सामने वाले टीम के फास्ट बॉलर ने बाउंसर बिल्कुल मारे नहीं. उनको शायद इंस्ट्रक्शन थी कि बाउंसर मत मारो, ताकि पर्थ में हम जब पहुंचे तो हमें अंदाजा ना आए कि ऑस्ट्रेलियन प्लेयर्स का बाउंसर कितने तेजी से आता है. म्हणला, अरे बापरे, व्हॉट अ इनसाइट. सेहवागला पर्थ टेस्ट मॅच मध्ये खेळायची संधी मिळाली आणि त्या टेस्ट मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग तर बऱ्यापैकी केलीच, परंतु दुसऱ्या इनिंगला त्यांनी गिलख्रिस्ट सह 3 विकेट सुद्धा काढलेल्या होत्या. 3 विकेट त्यांनी काढलेल्या होत्या ऑफ स्पिन टाकत. आणि त्याच्यानंतरच्या ऍडलेड टेस्ट मॅच मध्ये सेहवागनी पहिल्या इनिंगला मला वाटतं अर्धशतक केलं, दुसऱ्या इनिंगला भलं मोठं 1.5 शतक केलेलं होतं. हे 1.5 शतक करत असताना तोपर्यंत पर्थ टेस्ट मॅचच्या पराभवाने ऑस्ट्रेलियन टीम सटकलेली होती आणि त्यांनी पर्थ टेस्ट मॅच मध्ये स्लेजिंग अजिबात केलं नव्हतं. ऍडलेड टेस्ट मॅच मध्ये बकबक परत चालू झालेली होती. ती बकबकीला एकानी सडेतोड उत्तर दिलं, बॅटिंगनी आणि तोंडानी दोन्ही. ते म्हणजे वीरेंद्र सेहवागनी. शिवीला शिवी, आरेला कारे, हे करत करत तो बॅटिंग करत होता. सचिन मला म्हणाला, मला भीती वाटत होती की वीरू गडबड कर जाएगा. त्यावेळेला सेहवागनी सचिननं सांगितलं होतं की पाजी आज चिंता मत करो, गाली भी दूंगा, रन्स भी करूंगा, असं सांगून त्यांनी 1.5 शतक केलेलं होतं. एक शॉट तर मला आठवतो, ऑफ स्पिनर का मला वाटतं ब्रॅड हॉजनी गुगली बॉलर बॉल टाकला. सेहवागनी उजवा गुडघा टेकत लिफ्ट केला बॉल मिडानच्या डोक्यावरनं. स्लिप मध्ये हेडन उभा होता, तो मागणं ओरडला, कॅच इट. तर सेहवाग त्याच शॉट मध्ये असा मागं वळून बघून म्हणाला, इफ यू वॉन्ट टू कॅच इट, गो अँड कॅच युअर सेल्फ. असं त्याला उलट उत्तर त्यांनी दिलं. तो बॉल जे ऍडलेडला ओव्हल शेप ग्राउंड आहे, अंडाकृती ग्राउंड आहे, समोरची बाउंड्री लाईन लांब आहे, 10 रो बॉल आज जाऊन पडलेला होता आणि नंतर सेहवागने नुसतं हेडनकडे बघून असं असं केलं होतं. याला म्हणतात सेहवाग. परंतु ती 2008 ची माझ्या मते सुरुवात होती. या आता जे मी 2008चा त्याचं जबरदस्त कामगिरी सांगणार आहे, त्याच्यामध्ये कदाचित माझी बॅटिंग ऑर्डर चुकेल. एखादी इनिंग मी अगोदर सांगेन, एखादी इनिंग नंतर सांगेन. दुसरी इनिंग मला त्याची आठवते आणि ती म्हणजे साऊथ आफ्रिकेविरुद्ध चेपॉक मध्ये त्यांनी परत एकदा 300 रनची खेळी उभारली. ही 300 रनची खेळी करत असताना त्यांनी डेल स्टेन सकट सगळ्यांची अशी काही धुलाई केलेली होती की बोलायची सोय नाही. त्या मॅच नंतर जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये सेहवाग आला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती काहीच भाव नव्हते आणि आम्ही म्हणलं, यार वीरू कमाल कर दिया आपने, सेकंड डबल 100. तो म्हणला, ऐसी कोई बात नहीं थी, ये विकेट इतना फुद्दू था कि ये विकेट पे आप भी बैट लेके चले जाते ना, 50-70 रन बना देते. ये 300 का कोई मतलब नहीं, अगर 300 का मतलब है वो मुल्तान वाला, क्योंकि वो टेस्ट मैच में रिझल्ट आया था. सेहवागला त्या 300चं कौतुक सुद्धा नव्हतं. ह्याला म्हणतात सेहवाग. त्याच्यानंतर मला एक गोष्ट आठवते, ते म्हणजे ऑस्ट्रेलियन टीम भारताच्या दौऱ्यावरती आली होती. त्या पहिल्या मॅच मध्ये प्रॅक्टिस म्हणजे मॅच मला वाटतं बँगलोरला होती पहिली टेस्ट. प्रॅक्टिस चालू होती इंडियन टीमची आणि मला आठवलं तरी अक्षरशः हसू येत आहे. त्याचं कारण त्यावेळेला प्रॅक्टिस करत असताना त्यांनी मायकेल क्लार्कला बोलवलं. ए पप, कम हिअर, जॅज स्टाईल त्यांनी बोलवलं आणि तो म्हणला, ही सिरीज तुम्ही हरणार. तर मायकेल क्लार्क म्हणाला, तू काय बोलतोयस. म्हणलं, हो, ही टेस्ट सिरीज तुम्ही हरणार, आम्ही आरामात जिंकणार, कारण मोटिवेशनची आम्हाला गरजच नाही. तुमच्या टीम मध्ये बॅटिंग कोच म्हणून तुम्ही ग्रेग चॅपलला आणलंय,
त्याचं थोबाड पाहिलं की आमच्या डोकं सटकतं आणि आम्ही बेस्ट परफॉर्मन्स करतो, त्यामुळे ही सिरीज तर तुमच्या हातातनं गेली, असं त्यांनी बँगलोरमध्ये सांगून टाकलेलं होतं मायकेल क्लार्कला. आणि त्या सिरीज मध्ये सुद्धा त्यांनी जबरदस्त बॅटिंग केलेली होती. परंतु सेहवागची अजून एक जबरदस्त मला इनिंग आठवते, आणि ती म्हणजे श्रीलंकेच्या टूरला आपण गेलो होतो. पहिल्या टेस्ट मॅच मध्ये सिंहली स्पोर्ट्स क्लबला अजंता मेंडिस आणि मुरलीधरन विरुद्ध खेळताना आपली त्रेधा तिरपीट उडाली आणि आपण ती टेस्ट मॅच हारलेलो होतो. त्या मॅच नंतर जेव्हा आपली दुसरी मॅच गॉलला होती, तेव्हा गॅरी कस्टननी टीम मीटिंग बोलून हे केलं की अरे अजंता मेंडिसला आपण कसं खेळायचं. मग सचिन सांगत होता आपण असं खेळलं पाहिजे, आपण तसं खेळलं पाहिजे. सहवाग म्हणला इतनी कोई बड़ी बात नहीं थी, पहली बार खेल रहे थे टेस्ट मैच में, इसलिए थोड़ा सा समझने में प्रॉब्लम आया, अगले टाइम नहीं आएगा. कॅरी कस्टन म्हणाला नाही आएगा का मतलब, तो म्हणला आप देख लो. असं म्हणून तो काही बोलला नाही. पुढच्या टेस्ट मॅच मध्ये सेहवागनी अशक्य प्राय बॅटिंग केली. 2 ट्रिपल सेंचुरीज पेक्षाही मला त्या खेळीचं मोल काकणभर जास्त वाटतं. त्याचं कारण त्या वेळची बॅटिंग ऑर्डर, की ज्या बॅटिंग ऑर्डर मध्ये गौतम गंभीरही होता, राहुल द्रविड होता, सचिन तेंडुलकर होता, सौरव गांगुली होता. या सौरव गांगुली जस्ट रिटायर झालेला होता. तर या सगळे जण, लक्ष्मण असताना, धोनी असताना, एवढी मोठी बॅटिंग ऑर्डर असताना सेहवागनी त्या पुढच्या टेस्ट मॅच मध्ये अजंता मेंडिसची धू 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 धुलाई केली. इतकंच नाही, बॅट कॅरी केली. सेहवाग सारख्या खेळणाऱ्या स्टाईलचा माणूस त्या बॅटिंग लाईनअप मध्ये बॅट कॅरी करू शकतो का. म्हणजे सलामीला जाऊन शेवटपर्यंत नॉट आउट राहायचं. इन्व्हेरेबली होतं काय की बॅट कॅरी तेव्हाच होते जेव्हा बॅटिंग ऑर्डर कोलमडते, छोट्या स्कोर मध्ये ऑल आउट होतो. त्या मॅच मध्ये तसं सुद्धा काही झालं नाही, कारण सेहवागनी बॅट कॅरी करत असताना डबल सेंचुरी केली होती. आणि त्या मॅच मध्ये अजंता मेंडिसनी लेग स्पिन टाकला की हा पट्ट्या मुद्दाम अगेन्स्ट द स्पिन त्याला मिड विकेटला मारायचा. गुगली टाकला की मुद्दाम अगेन्स्ट द स्पिन त्याला कव्हर्स मधनं मारायचा. मुरलीधरनचा ऑफ स्पिन कव्हर्स मधनं मारायची हिंमत हा फक्त सेहवाग करू शकतो, हे म्हणणं माझं नाहीये, राहुल द्रविडचं आहे. कारण राहुल द्रविडचं त्यावेळेचं म्हणणं असं होतं की मुरलीधरन असा बॉलर आहे की जो काचेवरती सुद्धा बॉल वळवू शकतो, ही त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. त्या मुरलीधरनला आणि त्या अजंता मेंडिसला दे माय धरणी ठाय करून सोडलेलं होतं वीरेंद्र सेहवागनी. आणि ती आठवण माझ्या हृदयाच्या अजून जवळ एवढ्या करताय कारण तो बॅट कॅरी केलेला, तो त्यावेळेचा जो इंडियन टीमचा शर्ट होता सेहवागचा, तो प्रेमाने त्यांनी मला दिलेला होता. त्यामुळे 2008 ची ती इनिंग सुद्धा मी विसरू शकत नाही. आणि 2008 ची एक शेवटची इनिंग तुम्हाला सांगतो की जी सेहवाग काय माणूस आहे हे आपल्याला कळून चुकतं. मॅच होती चेपॉक वरती, इंग्लंड विरुद्ध. इंग्लंडच्या अँड्रू स्ट्रॉसनी त्या मॅच मध्ये मला आठवतंय त्याप्रमाणे दोन्ही इनिंग मध्ये सेंचुरी केलेली होती. भारतीय टीम पहिल्या इनिंग मध्ये जरा लवकर आउट झाली. केविन पीटरसन कॅप्टन असताना त्यांनी 380 धावांचं लीड हाताशी आल्यानंतर चौथ्या दिवशी संध्याकाळी साधारणपणे 1-1.25 असताना डाव घोषित केलेला होता. नॉर्मली कुठलीही टेस्ट साईड 380 धावांचा पाठलाग करायचा विचार पटकन करू शकत नाही. भारतीय टीम जेव्हा ती इनिंग डिक्लेअर झाल्यानंतर पॅव्हलियन मध्ये आली तेव्हा सेहवागने पटकन पॅड बांधले, हेल्मेट ग्लोव्ज वगैरे सगळं तयार केलं. त्याच्यानंतर तेंडुलकर, राहुल द्रविड आणि लक्ष्मण यांना एका बाकावरती बसवलं आणि त्यांना बाकावरती बसवून आपल्या स्टाईल मध्ये तो म्हणाला, अब तुम्हारे हवाले वतन साथी हो. या तिघांना कळलं नाही की अरे काय येड्यासारखी बडबड करतोय, बॅटिंग करायची, टेन्स सिच्युएशन आहे, समोरच्या टीम मध्ये एवढे चांगले बॉलर आहे, 380 धावांचा पाठलाग करायचा आहे, मॅच वाचवायची आहे. तर द्रविड म्हणाला, वीरू तू क्या बात कर रहा है. तो म्हणला, समझ लो ये मैच बचाना मेरे बस की बात नहीं है, इतना अच्छा डिफेंस मेरे पास नहीं है, इतना अच्छा पेशेंस मेरे पास नहीं है, मैं जाके जितवाने की कोशिश करूंगा, मैं अटैक करने वाला हूं, अगर मेरा अटॅक फस गया तो आप लोग संभल लेना, आता माझी जबाबदारी संपली म्हणला. या तिघांनी अक्षरशः डोक्याला हात लावलेला होता. या तिघांना कळलं नाही की वीरू बोललाय आज जाऊन करतोय काय. नॉर्मली मी सुद्धा थोडंसं क्रिकेट खेळलेलो आहे मित्रमैत्रिणींनो. नॉर्मली अशा वेळेला
आपण विचार हा करतो की दिवस अखेर आहे, जास्त गडबड करायला नको, मोठे शॉट मारायचा प्रयत्न करायला नको, विकेट वाचवून ठेवूया, दुसऱ्या दिवशी जे काय करायचं ते फ्रेश दिवशी बघूया, कारण आज थोडासा फिल्डिंग करून करून थकवा सुद्धा आलेला असतो. हा विचार करेल तो सेहवाग कसला. सेहवागने इंग्लिश बोलर्स वरती न भूतो न भविष्यती हल्ला चढवला. केविन पीटरसननी अटॅकिंग फील्ड लावलं होतं. त्याला वाटलं होतं गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग सांभाळून खेळतील. अँडरसन सारखा बॉलर होता, एज लागेल. त्यांनी 3 स्लीप, 2 गली, शॉर्ट लेग, अमुक तमुके लावलं होतं. सेहवागनी त्याचाच फायदा घेत समोरच्या बॉलरवरती असा हल्ला चढवला. 11 बाउंड्रीज आणि 4 सिक्सर त्यांनी मारले. 11 बाउंड्री, 4 सिक्सर. आणि मला वाटतं 60-70 बॉलमध्ये त्यांनी 83 रन्सची खेळी केली होती. आणि जो विचार भारतीय टीमच्या मनात सुद्धा नव्हता की 380 धावांचा पाठलाग करून मॅच जिंकण्याचा प्रयत्न करायचा, हा विचार मनात नव्हता. त्या सेहवागनी अशी जबरदस्त सुरुवात करून दिली होती की त्याचे 2-3 फायदे झाले. एक गोष्ट म्हणजे 380 वरनं डायरेक्ट 250 धावा करायच्या राहिल्या शेवटच्या दिवशी, कारण त्यांनी इतका हल्ला चढवलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे बॉल जुना करून टाकलेला होता. तिसरी गोष्ट म्हणजे बॉलर्सना हादरवून सोडलं होतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे केविन पीटरसनच्या डोक्यावरचे 5-25 केस तरी त्यांनी गळाले होते. इतका तो चिंतेत पडलेला होता. आणि अर्थातच सेहवाग जरी सेंचुरी केली नाही तरी त्या मॅचचा हिरो होता. सचिन तेंडुलकरनी त्या मॅच मध्ये नॉट आउट सेंचुरी करून, त्याच्यासमोर युवराज सिंगनी नॉट आउट अर्धशतक करून भारतीय संघाला 4 विकेट वरती 380 धावांचा पल्ला गाठून दिलेला होता. त्या मॅचच्या बाबतीत सेहवागनी केलेली इनिंग पेक्षाही सेहवागनी केलेला विचार हा अजब होता. असा विचार भारतीय फलंदाजांनी कधीच केलेला नव्हता. आणि कुठलाही भारतीय फलंदाज करू शकत नाही, फक्त सेहवाग करू शकतो. याच्यामध्ये मला अजून एक धमाल कथा आठवते. मला साल नाही आठवत, परंतु त्याच्या विचारांचं बळ मला कळतं. बांगलादेश विरुद्ध खेळायला भारतीय टीम बांगलादेशला गेलेली होती. धोनीच्या पाठीमध्ये क्रॅम्स यायला लागले, त्यामुळे त्यांनी ऐनवेळेला निर्णय घेतला की ती टेस्ट मॅच तो खेळणार नाही. त्यांनी सेहवाग व्हाईस कॅप्टन होता, त्याला सांगितलं वीरू ये मॅच तू लीड कर. तर तो म्हणला हा मैं कर लूंगा. नाही नाही, तो म्हणला प्रेस कॉन्फरन्स भी तू ही कर. त्या मॅचच्या अगोदरची प्रेस कॉन्फरन्स करायला सेहवाग आला. नेहमीप्रमाणे असा 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 निवांत, काही त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन नाही. तर 2-4 प्रश्न विचारले गेले, त्याचं सेहवागनी साधं उत्तर दिलं. आणि नंतर बांगलादेशच्या एका सिनियर जर्नलिस्टनी सेहवागला प्रश्न विचारला, व्हॉट डू यू थिंक अबाउट बांगलादेशी टीम. सेहवागनी उत्तर काय दिलं असेल माहितीये? तो म्हणला बांगलादेश इज अ ऑर्डिनरी साइड. वैतागले. बांगलादेशचे पत्रकार जाम चिडले. तो पत्रकार म्हणाला इन व्हॉट रिस्पेक्ट, म्हणजे बॅटिंग बॉलिंग फील्डिंग इन व्हॉट रिस्पेक्ट. सेहवाग मला इन ऑल रिस्पेक्ट. त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये गदारोळ झाला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये, टीव्ही चॅनलमध्ये प्रचंड टीकेची झोड उठवली गेली की सेहवाग स्वतःला समजतो काय, हाऊ ही कॅन से दॅट बांगलादेश इज अ ऑर्डिनरी साइड. आणि ते नुसतं बोलला नाही, सेहवागनी त्यावेळेला बॅटिंग करून, चांगली कॅप्टनशिप करून ती सिरीज जिंकून सुद्धा दाखवली. आणि त्याच्यानंतर ती प्रेस कॉन्फरन्स जेव्हा संपली तेव्हा मी अक्षरशः हसत बसलो होतो आणि मी डोक्याला हात लावून बसलो होतो. सेहवाग आला, त्यांनी माझ्या खांद्यावरती हात टाकला आणि बाहेर जाताना मला म्हणाला, लेले साहब अच्छा उंगली किया ना. मतलब वीरू यार तूने क्या बात किया. तो म्हणला लेले साहब समझा करो, ये फुद्दू टीम के खिलाफ खेलते हुए मोटिवेट कौन करेगा, मेरी माँ. हे म्हणून तो निघून गेला होता हसत हसत. तेव्हापासनं सेहवाग आणि बांगलादेश टीम यांचं विळ्या भोपळ्याचं, मुंगूस सापाचं असतं तसं नातं आहे. सेहवागला बघितलं की ते लोक तुटून पडतात अक्षरशः. या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत. आणि त्या याच्यामध्ये सेहवागचा जो सुवर्ण काळ होता 2008 सालचा, तो अनबिलिव्हेबल होता. तिथनं तो मागा हटला नाही. 2011 साली एक मस्त किस्सा घडलेला होता. भारतीय टीम विरुद्ध बांगलादेश टीम यांचा वर्ल्ड कपचा पहिला सामना हा बांगलादेशमध्ये होणार होता. गॅरी कर्स्टननी परत एकदा टीम मीटिंग बोलवली. टीम मीटिंग मध्ये अर्थातच विषय गंभीर होता.
एक तर वर्ल्ड कप कॅम्पेनची सुरुवात होत होती. दुसरी गोष्ट म्हणजे बांगलादेश टीम विरुद्ध आपला मुकाबला होता. 2007च्या वर्ल्ड कप मध्ये आपण दुर्दैवाने त्यांच्या विरुद्ध हरलेलो होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ती टीम मीटिंग जेव्हा चालू झाली त्यावेळेला सगळेजण चर्चा करत होते, हे करायला पाहिजे. मग पॅडी ऑप्टन हे सांगत होता, गॅरी कस्टन ते सांगत होता की आपण त्यांच्या बॉलिंगला असं खेळलं पाहिजे, तसं खेळलं पाहिजे. थोड्या वेळाने मी असं ऐकलं, कन्फर्म नाही, मी असं ऐकलं की सेहवागच्या तोंडातून शिट्ट्या बाहेर पडायला लागल्या. गॅरी कस्टन वैतागला. तो म्हणला, वीरू सिरियस चर्चा चालली उद्याच्या मॅचची, पहिल्या मॅचची, आणि तू शिट्ट्या कसल्या मारतोय. तेव्हा तो म्हणला, अरे यार इनको समझाओ यार, ये फुद्दू टीम के खिलाफ खेलते हुए इतनी सारी डिस्कशन करने की क्या जरूरत है. तर तो म्हणला, म्हणजे काय. म्हणला, म्हणजे वगैरे काही नाही, गेल्या वर्ल्ड कपला झालं, तो एक अपघात होता, हा अपघात सारखा होत नाही. तो म्हणला, मग काय करायचं. तो म्हणला, मैं जो करना है वो कल करके दिखाऊंगा. असं म्हणून तो गेला. पहिलं मॅच बांगलादेश विरुद्ध आपण होस्ट तसे तेही होस्ट होते. पहिल्या बॉल टाकायच्या अगोदरपासून बांगलादेशचे सगळे प्लेयर्स बचर 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 करत होते. सेहवागला शिव्यांची लाखोली वाहत होते. सेहवागने पहिल्या बॉलला बाउंड्री मारली होती. त्याच्यानंतर 180 धावांची खेळी त्यांनी उभारली. फोड फोड फोडून काढलं होतं. मला अजून ती मिरपूरची मॅच आठवते. काय बॅटिंग केली होती, काय आक्रमक बॅटिंग केली होती. अर्थात पहिली वर्ल्ड कपची मॅच खेळताना विराट कोहलीने सुद्धा त्या मॅच मध्ये सेंचुरी केली होती. पण सेहवागची त्या मॅच मधली बॅटिंग अफलातून अफलातून. तो माणूस बोलत नाही तर करून दाखवतो. असाच बांगलादेश मधला अजून एक गमतीदार किस्सा आहे. त्यावेळेला मी बसलेलो असताना प्रेस बॉक्स मध्ये मला अचानक दिल्लीहून एका माणसाचा फोन आला. तो म्हणला, आपके दोस्त के लिए बड़ी खुशखबर आहे. म्हणलं, काय. म्हणे, सेहवागला पद्मश्री डिक्लेअर झाली. आईला म्हटलं, कमाल आहे. आईला मला खूप आनंद झाला. मी म्हणलं, अजून कोणाला मिळाली. तर त्यांनी एक दोन नावं अजून सांगितली आणि माझ्या चेहऱ्यावरचं हास्य अजून वाढलं. त्यावेळेला मॅच चालू असताना खरं तर आम्हाला खेळाडूंना भेटणं हे अजिबात अलाउड नसतं. पण जेव्हा टीम फिल्डिंग करून जेव्हा परत येत होती तेव्हा मी स्ट्रॅटेजिक पोझिशनला उभा होतो. आणि सेहवाग दिसल्यानंतर मी इंडियन टीम मॅनेजर सकट त्याला हाक मारली. म्हणलं, 1 मिनिट के लिए इधर आ जाओ. तो म्हणलं, लेले साहेब इतनी जल्दी क्या है. म्हणलं, वीरू इधर तो आ यार. असं म्हणून मी म्हणलं, यार हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. तो म्हणलं, क्या हो गया. म्हणलं, तुला पद्मश्री जाहीर झालेली आहे. अरे वा, क्या बात आहे. पुढचा त्याचा प्रश्न होता, और किसको मिल गया. तेव्हा मी त्याला सांगितलं की अभिनेत्री रेखाला सुद्धा तुझ्या बरोबर पद्मश्री मिळाली. तेव्हा हा पठ्ठ्या म्हणतो, अरे ये तो बढ़िया बात हो गई, इसका मतलब कंपनी भी अच्छी है. याला म्हणतात सेहवाग. या सेहवाग बद्दल त्याच्या समोर उभं राहून खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला जेव्हा मी विचारलं तेव्हा सचिन तेंडुलकर म्हणला, ए बाबा, तुझा तो मित्र म्हणजे कठीण आहे. कित्येक वेळेला मला त्याच्या वागण्याचं हसू यायचं, कित्येक वेळेला राग यायचा, कित्येक वेळेला असं वाटायचं, अरे काय माणूस आहे हा. कारण हा अत्यंत टफ मॅच मध्ये, तुफान दडपणाच्या मॅच मध्ये बॅटिंगला जात असताना बाउंड्री लाईन क्रॉस केली की हा गाणी म्हणायचा. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. कुठलंही गाणं तोंडाला येईल ते गाणं म्हणायचा. एका मॅचला सचिन म्हणाला की मला उत्सुकता लागून राहिलेली होती की टफ मॅच आहे, मोठा ऑपोजिशन आहे, हा बॅटिंग करायला जात असताना कुठलं आज गाणं म्हणेल. म्हणून तो म्हणला, पहिल्यांदा माझं लक्ष कानानी त्याच्याकडे होतं की आज वीरू कुठलं गाणं म्हणेल. आणि त्याच्यानंतर तो जे म्हणाला ते म्हणायला लागल्यानंतर मी कपाळाला हात लावला. कारण त्या दिवशी सेहवागनी गाणं नाही म्हणलं, हनुमान चालिसा म्हणत तो बॅटिंगला गेला. हा विचार काय करत असतो हेच मला कळत नाही. परंतु सेहवाग बद्दल बोलताना सचिन तेंडुलकरनी अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगितली होती. तो म्हणला, बॅटिंग करत असताना त्याचा जो इम्पॅक्ट असतो तो इम्पॅक्टनी 2-3 फायदे होतात. एक म्हणजे समोरची टीम, त्यांचे बॉलर्स, त्यांचा कॅप्टन हादरून जातो. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या टीमच्या बॉलर्सना भरपूर वेळ राहतो हाताशी समोरच्या टीमला आउट काढण्यासाठी. ह्या गोष्टी ज्या आहेत या सेहवागच्या इनिंग होतात. हे म्हणत असताना त्यांनी मला सांगितलेलं होतं की सेहवागच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य हे त्याच्या विचारात आहे. विचारात म्हणजे काय, तर तो म्हणला, जेव्हा समोरच्या बॉलरला, समोरच्या कॅप्टनला
अजिबात अपेक्षा नसेल त्याच वेळेला हा कडाडून हल्ला चढवतो. जेव्हा लंच टाइम अगोदरची ओव्हर असेल, जेव्हा जगातले सगळे बॅट्समन हा विचार करणार की जाऊ दे, थोड्याशा आता वेळ राहिलाय, लंच टाइम पर्यंत खेळून काढू, त्यावेळेला हा विचार काढणार फोडून काढा, कारण आता त्यांचे प्लेयर हे थकलेले आहेत. डे एंड असू दे, टी टाइम असू दे, हे सेहवागच्या हल्ल्याच्या वेळेत करण्यासाठी आयडियल गोष्टी असायच्या. त्यामुळे तो म्हणला की ही बॅटिंग ही त्याची खासियत अशी होती की मी कित्येक वेळा असं त्याला समजून सांगितलं की वीरू ऐसा मत कर. मग मला कळून चुकलं की सेहवागला एखादी गोष्ट करायला लावायची असली तर एक्झॅक्टली उलट सांगायचं. सेहवागला म्हणायचं तू कव्हर्स मधनं याला बाउंड्री मार, मग सेहवाग म्हणायचा नाही मैं इसको मिड विकेट पे मारूंगा, मग तो ऐकायचा. तो म्हणला सरळ सांगून ऐकणाऱ्यातला हा माणूसच नाही. आणि त्याच्याबरोबर त्याच्या समोर अफलातून बॅटिंग पार्टनरशिप करणाऱ्या राहुल द्रविडने एक गोष्ट सांगितली होती. तो म्हणला सेहवाग बरोबर खेळताना मला कित्येक वेळेला हसायला यायचं, कित्येक वेळेला निराश व्हायला व्हायचं, पण तू दर वेळेला मी स्वतःला एकच गोष्ट समजून सांगायचो, ही गोष्ट सेहवाग करू शकतो, आपण करायची नाही. जे शॉट्स तो मारतो, ज्या पद्धतीने बॉलर्स वरती हल्ला चढवतो, हवेतनं बॉल मारायला हा घाबरत नाही, विकेट जाण्याची याला भीती वाटत नाही, या गोष्टी अपने बस की बात नाही आहे. त्यामुळे राहुल द्रविड म्हणला होता त्याची बॅटिंग त्याच्यापाशी, माझी बॅटिंग माझ्यापाशी. ह्या पद्धतीनेच खेळलं तर सेहवाग समोर तुम्हाला टिकता येईल, नाहीतर तुमची खैर नसते. आता सेहवाग बद्दल काही खाजगी गोष्टी सांगतो. भारतीय संघातले कित्येक खेळाडू हे त्यांच्या आर्थिक पाठबळामुळे विविध व्यवसाय करतात. कोणी इन्व्हेस्टमेंट करतं, कोणी हॉटेल काढतं. याच्यापैकी झहीर खान एकच खेळाडू असा आहे की ज्यांनी हॉटेल काढून तो स्वतःच्या घरच्यांबरोबर ते हॉटेल चालवतो. त्यांनी जिम काढली, तो स्वतः ते चालवायचा. बाकी सगळेजण नाव देतात, ब्रँड नेम देतात आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात आणि चालवायचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये सर्वात जबरदस्त बिझनेस अॅक्युमेंट हे वीरेंद्र सेहवागला वाटतं मला. त्याचं कारण ह्या पठ्ठ्यानी हरियाणा गव्हर्नमेंट कडनं एक छानपैकी जागा घेऊन भव्य दिव्य असं सेहवाग इंटरनॅशनल स्कूल उभारलेलं आहे. ह्या सेहवाग इंटरनॅशनल स्कूलची इमारत म्हणा, फॅसिलिटीज म्हणा, या एखाद्या इंटरनॅशनल स्कूलला लाजवणाऱ्या आहेत, इतक्या त्या अप्रतिम आहेत. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, स्विमिंग, सगळ्या खेळांच्या अत्याधुनिक सोयी सुविधा या त्यांनी तिथं करून दिलेल्या आहेत. हे करत असताना सेहवागनी पुढच्या 20 वर्षाचा विचार करून हे इन्फ्रास्ट्रक्चर उभारलेलं आहे. आणि हे करत असताना मी आकडा सांगणार नाही जो मला माहिती आहे, पण प्रचंड कोट्यावधी रुपये हे त्यांनी स्वतःचे गुंतवलेले. ह्याला म्हणतात बिझनेस अॅक्युमेंट. की तुम्हाला जर का शेती करायची असली तर तुम्हाला चिखलाची भीती नाही वाटली पाहिजे किंवा त्याच्या मातीची मजा तुम्हाला यायला पाहिजे. हे सेहवाग करू शकतो. हा सेहवाग वर्ण कितीही जरी झंगड दिसत असला तरी मनाने हा यारो का यार आहे. मला परत 2008 सालच, कारण ते त्याचं गोल्डन इयर होतं, पुण्यातल्या ABIL क्रिकेट कॉर्पोरेट क्रिकेट टुर्नामेंटचा अंतिम सोहळा साजरा करण्यासाठी चीफ गेस्ट म्हणून मी त्याला रिक्वेस्ट केली होती आणि सेहवाग त्यावेळेला आलेला होता. यायच्या आदल्या दिवशी मी सेहवागला फक्त एक मेसेज करून सांगितलं, वीरू यार आते वक्त प्लीज पूरा क्रिकेट किट देने के लिए लेके आ. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो विमानातून उतरला तेव्हा त्याच्या हातामध्ये त्याची मोठी बॅग होती, मोठी बॅग, ज्याच्यामध्ये पॅड्स, ग्लोव्ज, हेल्मेट, बॅट सकट सगळ्या गोष्टी त्यांनी आणलेल्या होत्या. त्या कॉर्पोरेट चॅलेंज क्रिकेट टुर्नामेंटच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या अगोदर दुपारच्या वेळेला पुण्यातील सणस ग्राउंड वरती अजून एक स्पर्धा चालू होत्या. दृष्टीहीन मुलं आणि फिजिकली चॅलेंज मुलांचा आणि त्याचबरोबर कर्णबधीर मुलांचा जिमखाना डे होता त्या दिवशी. पुण्याच्या सर्व अंधशाळा, दृष्टीहीन मुलांच्या शाळा आणि फिजिकली चॅलेंज मुलांच्या शाळेतले सगळे विद्यार्थी सणस ग्राउंड वरती आलेले होते. पळण्याच्या शर्यती होत्या, चमचा लिंबू होतं, क्रिकेट होतं, अजून छोटे छोटे बरेच खेळ होते. त्या प्राइज डिस्ट्रीब्युशनला, खास प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुद्धा मी सेहवागला घेऊन गेलो होतो. त्याचा फोटो मी फेसबुकचा DP म्हणून लावलेला आहे. त्यावेळची एक कथा तुम्हाला सांगतो. ज्या मुलांनी बॉक्सिंग मध्ये विजेतेपद मिळवलं त्याला सेहवागनी ग्लोव्ज दिले होते.
जो ओव्हरऑल विनर होता त्याला त्यांनी बॅट दिली होती, त्याची बॅट दिली होती आणि जो एक खास खेळाडू होता की ज्यांनी पळण्याच्या शर्यतीमध्ये खूप बक्षिसं मिळवली होती, त्या अंध मुलाला सेहवागनी आपलं हेल्मेट दिलं. हेल्मेट हातात दिलं तेव्हा तो मुलगा म्हणाला, वीरू भैया मुझे हेल्मेट पहनाओगे. त्यावेळेला सेहवागनी त्याला हेल्मेट घातलं. शेजारीच उभा होतो मी त्याच्या, आणि त्या हेल्मेटच्या ग्रिल वरती अशी बोट फिरवत तो अंध मुलगा म्हणाला, ये जो गैप है ये गैप में से ही आपको ब्रेटली भागते हुए नजर आता होगा ना. असं म्हणून तो व्हिज्युअलाइज करत होता की या हेल्मेट मधनं सेहवागला बॅटिंग करत असताना ब्रेटली पळत येत असताना कसा दिसत असेल. आमच्या अंगावरती शहारा आला. सेहवागच्या डोळ्यामध्ये त्यावेळेला पाणी आलेलं होतं. मला अजून आठवत आहे, सेहवागनी त्यावेळेला सेवा सदन हायस्कूल आणि अजून एका स्कूलला 10,000 रुपयाची मस्तपैकी म्युझिक सिस्टीम ही त्यावेळेला त्यांनी आपणून भेट दिलेली होती. ह्याला म्हणतात सेहवाग. हा वर्ण दिसायला नारळ असला तरी आतनं एकदम खोबरं. आणि अशा कित्येक वेळेला जेव्हा सामाजिक कामासाठी त्याची मदत लागली त्यावेळेला कुठली काचकूच न करता हा पठ्ठ्या दिल्लीहून त्याच्यासाठी यायचा. कमर्शियल जर का कुठला कार्यक्रम असला तर मग मात्र हायगाई करायचा नाही. त्याला माहिती होतं कमर्शियल कार्यक्रम कसा करायचा, समाजकार्याचा कार्यक्रम कसा करायचा, कुठं तुम्ही पैसे घेऊन कार्यक्रम करायचा, कुठं तुम्ही एकदम सगळ्या गोष्टी जीव ओतून करायच्या, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती होत्या. सेहवागचं शेवटी मी एवढंच म्हणेन की या माणसाच्या विचारामधला फरक हा मी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. सेहवागच्या सारखा खेळाडू वेगळा का होऊ शकत नाही हे तुम्हाला या 4 उदाहरणातून कळेल. सेहवागनी एक गोष्ट समजली होती की क्रिकेटच्या मैदानावरती एक दिवस असतो, तेव्हा तो गमतीने म्हणायचा दीवार मधला डायलॉग जो अमिताभ बच्चन म्हणला होता ना की एक गोली के ऊपर मेरा नाम लिखा हुआ है, तसं तो म्हणला एक बॉल के ऊपर मेरी विकेट लिखी हुई है, उसके पहले मैं लुट के चला जाऊंगा. त्यामुळे तो मारत सुटायचा. आणि त्याबरोबर त्याला ती गोष्ट माहिती होती की खेळाडूचा एक दिवस असतो. त्या दिवसाची कथा सुद्धा अशी आहे की जेव्हा पर्थला आपण टेस्ट मॅच जिंकलो होतो तेव्हा सेहवागनी बॅटिंग चांगली केली होती. त्यावेळेला त्यांनी अनिल कुंबळेला सांगितलं होतं, अनिल आज मुझे बॉल दे, आज मेरा दिन है, मैं विकेट निकालूंगा. हे तो नुसतं बोलला नाही तर त्यांनी 3 विकेट सुद्धा काढलेल्या होत्या. परंतु हा सेहवाग अजून एका बाबतीत मला कमाल वाटायचा, ते म्हणजे 300 रन्स केल्यानंतर मी त्याला भेटलोय आणि तो 0 आउट झाल्यानंतर सुद्धा मी त्याला भेटलोय. त्याच्या वागणुकीमध्ये एक कण बदल नसायचा, एक कणही नाही. तो कधी मागचं बोलायचा नाही, कधी पुढचं बोलायचं नाही. एकदा मी त्याला बॅट कॅरी केल्यानंतर जेव्हा त्यांनी मला त्याचा टी शर्ट दिला तेव्हा म्हटलं, यार वीरू कल कल की इतनी बढ़िया इनिंग आपको याद नहीं आती. म्हणला, लेले साहब कमाल करते हो आप, लास्ट मैच में अगर मैंने 300 बनाए हैं तो अगले मैच में मेरी शुरुआत किससे होगी. मतलब 0 से, बात खत्म है. अगर मेरी शुरुआत 301 से हो रही होगी तो मैं पिछले इनिंग का पकड़ के चलूंगा. अगर 0 से ही शुरुआत करनी है तो 3 से पे मैं लास्ट मैच में आउट हुआ हूं या 0 पे आउट हुआ हूं, क्या फरक पड़ता है, शुरुआत तो 0 से ही करनी है. ही म्हणत असताना त्यांनी क्रिकेटची एक फ्रेज मला म्हणाला होता, तो रात गई बात गई. तो म्हणला जी दिवस त्या दिवशी संपून टाकायचा, त्याच्यावरती पाणी सोडायचं आणि मोकळं व्हायचं, हे सेहवाग करू शकतो. याच्या बरोबर अजून एक गोष्ट त्यांनी मला सांगितली होती. मी त्याला मोठ्या एका मॅच नंतर, पाकिस्तानच्या मॅच नंतर मी त्याला विचारलेलं होतं, वीर यार इंडियन टीम इतने सालों के बाद पाकिस्तान आई है, केवढे समोरच्या टीम मध्ये चांगले बॉलर्स आहेत, लाखो करोडो लोकांच्या अपेक्षांचं ओझ आहे, तुला टेंशन नाही काय. म्हणला, कमाल करते हो आप, टेंशन मुझे क्यों आएगा. म्हणलं टेंशन नहीं आता. तो म्हणला कमाल करते हो, उनको टेंशन आना चाहिए ना कि सेहवाग को बॉल कहां से कहां डालू. तो म्हणला मला कशाला टेंशन यायला पाहिजे, मैंने मेहनत की है, मैं मेंटली फिजिकली रेडी हूं. अब सामने वाली टीम को टेंशन आना चाहिए कि सेहवाग को बॉलिंग कहां डालू. तो म्हणला टेंशन लेने की नहीं देने की बात है. बघा विचारांचा काय फरक आहे. टेंशन लेने की नहीं देने की बात है.
फक्त हे टेन्शन समोरच्याला तुम्हाला तेव्हाच देता येतं जेव्हा तुमचं प्रिपरेशन 100% रेडी असतं. हा बरेचसे खेळाडू असे असतात की जे पहाटेच्या आल्हाददायक वातावरणामध्ये मेहनत करायला जातात, खूप मेहनत करतात. सहवाग पळण्याचा व्यायाम भर दुपारी 12च वाजता करायचा. त्याच्या हाऊस खास मधल्या घराच्या जवळ एक छोटं ग्राउंड होतं. त्या ग्राउंड वरती जाऊन हा पळण्याचा व्यायाम करायचा. मी म्हणायचं, यार वीरू, ये कड़ी धूप में कहां से आप भाग रहे हो? तो म्हणला, लेले साहेब, क्रिकेट मॅच चालू असते तेव्हा काय मांडव टाकलेला असतो का? जर मला 12-1-2च्या उन्हामध्येच बॅटिंग करायची आहे आणि त्यावेळेलाच पळायचंय, तर त्यावेळची मेहनत सुद्धा मला 12-1च्याच उन्हातच केली पाहिजे. परत विचारांचा फरक आहे. आणि या शोची शेवट मी अजून एक त्याच्या जेम विचाराने सांगणार आहे. आणि तो जेमचा विचार असा होता, तो म्हणतो, पैर में मोच और छोटी सोच आदमी को बौना बना देती है. परत सांगतो, पैर में मोच और छोटी सोच आदमी को बौना बना देती है. वीरू के फंडे नावाचा कार्यक्रम झाला, तो अजूनही युट्यूब वरती तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितलेली होती. किती लाख मोलाची आहे बघा. पैर में मोच और छोटी सोच. पैर में मोच हे तो म्हणताना म्हणून म्हणाला, पण छोटी सोच ठेवणं हे किती आपणच आपल्या पायावरती बेड्या बांधून घेतल्यासारखं आहे. तो म्हणतो, कधीच तुम्ही विचार, आशा, आकांक्षा, ध्येय ही छोटी ठेवू नका. मोठी ध्येय ठेवा आणि ती अचीव करण्यासाठी जीवापाड मेहनत करा. असा आहे वीरेंद्र सहवाग. मॅच विनर वीरेंद्र सहवाग, इम्पॅक्ट करणारा वीरेंद्र सहवाग. हेच कारण आहे की जे सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण, अनिल कुंबळे हे सगळे जरी असले तरी वीरेंद्र सहवाग सगळ्यांच्या लक्षात राहतो. कारण तो इम्पॅक्ट प्लेयर होता. त्याचा इम्पॅक्ट समोरच्या टीम वरती एखादी वीज कोसळावी तसा पडायचा. वीरेंद्र सहवाग बरोबर 2001 म्हणजे जवळपास आज 20 वर्षाची माझी मैत्री. आणि या 20 वर्षाच्या मैत्रीदार मजेच शेवट मी एका आंब्याच्या कथेने तुम्हाला सांगतो. सहवागला सुद्धा हापूस आंबे प्रचंड आवडतात. ज्या ज्या वेळेला मी शक्य असतं, गेले कित्येक वर्ष मी त्याला हमखास हापूसच्या आंब्याची पेटी ही देत आलेलो आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी आणि विक्रम साठे, माझा मित्र, आम्ही त्याच्याशी विरुके फंडेच्या गप्पा मारायला त्याच्या दिल्लीच्या नवीन घरामध्ये गेलेलो होतो, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा विक्रम साठेला आत घेतलं. माझ्यासाठी मात्र पूर्ण दरवाजा उघडला नाही. हळूच दरवाज्यातनं डोकं बाहेर काढून मला म्हणले, हो ठाकूर, माल लाए हो. तेव्हा मी त्याला अशी विमानातनं घेऊन गेलेली 2 डझनाची पेटी दाखवली, बॉक्स दाखवली. तो म्हणला, हा ठीक है ठीक है, 2 डझन सिर्फ. म्हणला, अरे यार, फ्लाइट में कितने लेके आता? अरे फ्लाइट भर के लेके आते. मग आम्ही आत गेलो. मग आमच्या वीरूच्या फंडेच्या खूप गप्पा झाल्या. 1.5-2 तास तो नुसते किस्से कहाण्या सांगत होता. 1 वाजला असेल. सहवागची पत्नी आरती ती आली आणि तिने आम्हाला सांगितलं, खाना रेडी है, आप टेबल पे आ जाओ सब लोग, हमें लंच करना है. तर हे लंच करना है म्हणल्यानंतर आम्ही सगळेजण हात बीत धुतले आणि टेबलावरती जाऊन बसलो. टेबलावरती जाऊन बसल्यानंतर जेवण चालू झालं. आरती आम्हाला सर्व करत होती आणि थोड्या वेळानंतर आरती एका छोट्या बॉलमध्ये मी नेलेल्या आंब्याचा रस काढून घेऊन आली. सहवागनी तिच्याकडे तो रस बघून असा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, आरती ये क्या कर रही हो? ती म्हणली, मीठा के लिए आमरस लेके आई, ये गलती कभी मत करना. ती म्हणली, क्या बात कर रहे हो? अरे साठे हो या लेले, इनको पुणे में बहुत सारे आम मिलते, जो हमें लेके आए वो आम, उनमें से इनको देने की कोई जरूरत नहीं है. आम्हाला सगळ्यांना वाटलं तो विनोद आहे म्हणून आम्ही सगळेजण खळखळून हसलो. सहवाग हसला नाही. त्यांनी तो बॉल आरतीला परत घेऊन जायला लावला. तो म्हणला, इनको शाम को फ्लाइट में वापस जाने के बाद घर में बहुत आम मिलने वाले हैं, आम्हाला 2च डझन घेऊन आले, त्याच्यातले परत 4 आंबे याला खायला द्यायचं, एवढं माझं मन मोठं नाहीये म्हणला. त्यांनी आम्हाला आंबा खाऊन दिला नाही. पण याला म्हणतात वीरेंद्र सहवाग, याला म्हणतात यारो का यार. म्हणून या मित्राबद्दल किती बोलून काय बोलू असं मला होत आहे. परंतु 8,000पेक्षा जास्त धावा त्यांनी केलेल्या आहेत. टेस्ट मॅच मध्ये 2 ट्रिपल सेंचुरीज केल्या आहेत. ओपनिंगला जाऊन बॅट कॅरी केले.
T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघामध्ये तो होता, वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघामध्ये तो होता. असा सेहवाग, फक्त त्याला अचानक चष्मा लागला, हँड आय कोऑर्डिनेशन मध्ये थोडी गडबड व्हायला लागली, म्हणून त्याच्या कारकिर्दीला अचानक ब्रेक लागला. ना त्याच्यावरती कोणी अन्याय केला, ना कोणी त्याच्यावरती गेम टाकली, फक्त त्याच्या डोळ्यांनी त्याला धोका दिला. आणि तो धोका असा होता, ज्याला सिलेंड्रिकल का काहीतरी म्हणतात, तशा टाईपचा नंबर त्याला आला. त्यामुळे त्याला बॉलचा अंदाज यायला जो फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड जास्त वेळ लागायला लागला, त्याच्यात गडबड झाली. पुनरागमनाचा त्याने प्रयत्न केला, तो एवढा यशस्वी झाला नाही. परंतु हा सेहवाग आज यशस्वी उद्योजक आहे, आणि त्याच्याही पेक्षा सोशल मीडियाचा तो बादशाह आहे. बादशाह. ट्विटर असू देत, इंस्टाग्राम असू देत, फेसबुक असू देत, सगळ्यामध्ये त्याच्या फॉलोअर्सची संख्या बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि या सगळ्यामध्ये त्याची जी टिप्पणी असते, त्याचे जे ट्विट्स असतात, याच्यामध्ये एक विनोदाची झालर असते. अशा या सेहवागवरती किती बोलून काय बोलू, पण आता घसाही बोलायला लागलाय. 1 तास हे जवळजवळ सादरीकरण मी तुम्हाला केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी बॅट कॅरी केली, तशी मी सुद्धा बॅट कॅरी करतो, नॉट आउट होऊन परत जातो. मला आशा आहे की सेहवागच्या विषयी या काही किस्से कहाण्या या ज्या तुम्हाला माहिती नसतील, कदाचित माहिती असल्या तर परत ऐकण्यातही मजा आहे, पण माहिती नसल्या तर तुम्हाला कदाचित ऐकायला जास्त गंमत आली असेल. आणि आता कदाचित तुमचा वीरेंद्र सेहवाग विषयीचा जो आदर आहे, जे प्रेम आहे, तो अजून वाढेल.